प्रश्न क्रमांक 1. आवृत्तबीजी अँजिओस्पर्म्स संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. आवृत्तबीजी ही अशी झाडे आहेत ज्यात बीजांड कोणत्याही अंडाशयाच्या भिंतीने बंद केलेले नसतात आणि गर्भधानाच्या आधी आणि नंतर उघडलेले राहतात. विधान 2. आवृत्तबीजीला फुलांची वनस्पती देखील म्हणतात आणि बरोबर उत्तर आहे केवळ 2 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. खेळाडू आणि खेळ यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे? 1. मुरली श्रीशंकर डिस्कस थ्रो. 2. नीरज चोप्रा भालाफेक. आणि बरोबर उत्तर आहे फक्त 2 नीरज चोप्रा भालाफेक. बहुतेक मुरली श्रीशंकर लांब उडीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या महिन्यात लागू झाला? बरोबर उत्तर आहे ऑक्टोबर 2005. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळवलेला आहे? आता एका बाजूला इथे मायक्रो प्रोसेसरच्या जनरेशन्स म्हणजे पिढ्या दिलेल्या आहेत आणि दुसरीकडे चिपचे टाईप दिलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सेकंड जनरेशन आहे LSI, फोर्थ जनरेशन आहे VLSI आणि फिफ्थ जनरेशन आहे SLSI. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. प्लाझ्मा मेम्ब्रेन लवचिक असते आणि लिपिड आणि प्रथिने नावाच्या सेंद्रिय रेणूंनी बनलेली असते. विधान 2. वनस्पतींच्या मुळाद्वारे पाण्याचे शोषण हे देखील प्रसाराचे उदाहरण आहे. बरोबर उत्तर आहे फक्त 1 हे विधान बरोबर आहे. हे पाण्याचे शोषण डिफ्युजन नाहीतर ऑस्मोसिस या प्रक्रियेद्वारे होते. प्रश्न क्रमांक 6. परख राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परख ही UGC अंतर्गत येणारी संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे. 2. ती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शालेय शिक्षण मंडळांना एक समान व्यासपीठावर आणण्याचे कार्य करेल. बरोबर उत्तर आहे फक्त 2 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7. 2011च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? आणि बरोबर उत्तर आहे 0.7%. प्रश्न क्रमांक 8. वेद समाजाची स्थापना डॅश डॅश येथे झाली आणि बरोबर उत्तर आहे मद्रास येथे. प्रश्न क्रमांक 9. जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र, श्रमिक वर्ग आणि अतिशूद्र अस्पृश्य वर्ग यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कुणी मांडला? आणि बरोबर उत्तर आहे ज्योतिराव फुले यांनी. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 मध्ये डॅश डॅशचा उल्लेख आहे आणि बरोबर उत्तर आहे संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्वाशी संबंधितचा उल्लेख यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कुणी तलावाच्या पाण्यात प्रथमच मुक्त जिवंत पेशी शोधल्या? आणि बरोबर उत्तर आहे लेव्हनह्यूक, अँटोनी लेव्हनह्यूक. प्रश्न क्रमांक 12. पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? आणि बरोबर उत्तर आहे कोरोमंडल किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 13. आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण म्हणजेच ITCZ इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन क्षेत्राबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि बरोबर उत्तर आहे इथेच ईशान्य आणि आग्नेय व्यापारी वारे एकत्र येतात. प्रश्न क्रमांक 14. 7व्या वार्षिक अहवाल 2012 नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालये आहेत? आणि बरोबर उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 16. नदी व तिची उपनदी यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे? आणि बरोबर उत्तर आहे गोदावरी व मांजरा नदी हे संयोजन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना डॅश डॅश वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? बरोबर उत्तर आहे 18 ते 70 वर्ष वयोगटातील लोकांसाठी. प्रश्न क्रमांक 17. दुसरे इंग्रज मराठा युद्ध डॅश डॅश दरम्यान लढले गेले? आणि बरोबर उत्तर आहे 1803 ते 1805 च्या दरम्यान. प्रश्न क्रमांक 18. टिपू सुलतान बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तो 1761 ते 1782 पर्यंत म्हैसूरचा शासक होता. 2. 4 मे 1799 रोजी त्याची राजधानी श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना त्याचा मृत्यू झाला. आणि बरोबर उत्तर आहे फक्त 2 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. डॅश डॅश 2023 रोजी लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले. कधी? तर 25 जुलै 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 20. 42वा घटना दुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला? आणि बरोबर उत्तर आहे समाजवादी. प्रश्न क्रमांक 21. महादेई वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर उत्तर आहे गोवा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश मध्ये महात्मा गांधी हे सत्याग्रह चळवळीच्या आयोजनाच्या संदर्भात कापूस गिरणी कामगारांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते. आणि बरोबर उत्तर आहे 1918. अहमदाबादचा जो सत्याग्रह आहे तो 1918चाच आहे. प्रश्न क्रमांक 23. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर 80% कमी आहे? आणि ते राज्य आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 24. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? आणि बरोबर उत्तर आहे 1893 या वर्षी. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात अनुच्छेद
तरतूद यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे? 1. अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, 2. अनुच्छेद 18 अस्पृश्यता निर्मूलन. आणि बरोबर उत्तर आहे फक्त 1 म्हणजेच अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता ही जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे. अस्पृश्यता निर्मूलन हे अनुच्छेद 17 मध्ये दिलेले आहे, 18 मध्ये नाही. प्रश्न क्रमांक 1. दीनदयाळ स्पर्श योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. शाळकरी मुलांसाठी हा भारतभरासाठीचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. विधान 2. दळणवळण मंत्रालयाने डाक मुद्रा विद्याच्या म्हणजे फिलाटेलीचा आवाका वाढवण्यासाठी हे सुरू केले होते. आणि बरोबर उत्तर आहे वरील दोन्हीही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2. डॅश डॅशने हडप नीती डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स तयार केली होती. आणि बरोबर उत्तर आहे लॉर्ड डलहौसीनेही तयार केली होती. प्रश्न क्रमांक 3. आर्थ्रोपोडा प्रसृष्टीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. ही प्राण्यांची सर्वात मोठी प्रसृष्टी आहे ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो. विधान 2. हे प्राणी द्विपार्श्व सममितीय आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 23 खालीलपैकी कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यावर बंदी. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये सर्वाधिक पदके जिंकली? आणि बरोबर उत्तर आहे आपला महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 6. कम्प्युटर मेमरी बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 1. रॅम स्थायी आहे तर रोम अस्थायी आहे. हे उलट आहे, म्हणजे बरोबर रॅम ही अस्थायी आहे आणि रोम ही स्थायी आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती नदी ही कावेरी नदीची उपनदी आहे? आणि बरोबर उत्तर आहे तुंगभद्रा नदी. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणी ज्योतिराव फुले यांच्या दलित वर्गाला शिक्षण देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्याची ओळख करून घेतली आणि त्यांच्या सत्यशोधक समाजात सामील झाले? बरोबर उत्तर आहे लहुजी वस्ताद. प्रश्न क्रमांक 9. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॅश डॅश टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले गेले? आणि बरोबर उत्तर आहे 20%. प्रश्न क्रमांक 10. सर्व वनस्पती व प्राणी हे पेशींपासून बनलेले आहेत आणि पेशी हे जीवनाचे मूलभूत एकक आहे असा पेशी सिद्धांत खालीलपैकी कोणत्या जीवशास्त्रज्ञाने मांडला? 1. एम शिल्डिन, 2. टी श्वान. आणि बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 या दोघांनीही हा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 11. ज्योतिराव फुले यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. विधान 2. त्यांनी गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले. बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे? आणि बरोबर उत्तर आहे आदिजीव. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते प्रकरण हे सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाच्या माहितीशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे प्रकरण 3. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश आहे? आणि बरोबर उत्तर आहे चिल्का तलाव, चिल्का सरोवर. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आला आहे? आणि बरोबर उत्तर आहे नागरिकत्व. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या संदर्भात खालील जोड्या जुळवा. आता हे संविधानाच्या प्रियम्बल म्हणजे प्रस्तावनेमध्ये दिलेले काही शब्द आहेत आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आर्थिक न्याय, स्वातंत्र्य, श्रद्धा आणि समानतेची संधी. प्रश्न क्रमांक 17. आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? आणि बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 18. हर स्टार्ट हा महिला उद्योजकांसाठीचा डॅश डॅशचा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे? आणि बरोबर उत्तर आहे गुजरात विद्यापीठाचा. प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने विचारात घ्या आणि दिलेल्या पर्यायातून वनस्पती प्रकार ओळखा. विधान 1. या जंगलामध्ये ओलावा मिळावा म्हणून झाडे विखुरलेली असतात आणि त्यांची लांब लचक मुळे जमिनीत खोलवर जातात. विधान 2. बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाने बहुतेकदा जाड आणि लहान असतात. आणि हे डिस्क्रिप्शन आहे काटेरी जंगले आणि झाडे यांचा, म्हणून बरोबर उत्तर आहे काटेरी जंगले आणि झाडे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या जलीय तणामुळे केरळ सीमेजवळील तामिळनाडू वालपराई या थंड हवेच्या ठिकाणी हत्तींच्या अधिवासाला व चराई क्षेत्राला धोका निर्माण झाला असून या प्रदेशात मानव हत्ती संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे? लुडविगिया पेरुवियाना. प्रश्न क्रमांक 21. 1919 साली डॅश डॅश रोजी जालियनवाला बागची घटना घडली? आणि बरोबर उत्तर आहे 13 एप्रिल 1919 साली. प्रश्न क्रमांक 22. 7व्या वार्षिक अहवाल 2012 नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे अपील नोंदणी करण्यात खालीलपैकी कोणते विभाग आघाडीवर आहेत? आणि बरोबर उत्तर आहे नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती. प्रश्न क्रमांक 23. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
आणि बरोबर उत्तर आहे त्रिपुरा या राज्यात. प्रश्न क्रमांक 24. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री पुरुष यातील तफावत अंदाजे किती टक्के होती? आणि बरोबर उत्तर आहे 16%. प्रश्न क्रमांक 25. ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या डॅश डॅश या संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला. आणि बरोबर उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 1. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या दशकात भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर किती टक्के होता? आणि बरोबर उत्तर आहे 17.7%. प्रश्न क्रमांक 2. कायम धारा पद्धती परमनंट सेटलमेंट सुरू झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? आणि बरोबर उत्तर आहे चार्ल्स कॉर्नवॉलिस. प्रश्न क्रमांक 3. जून 2023 पर्यंत खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य कोणत्याही मानवी वस्तीपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आले आहे? आणि बरोबर उत्तर आहे दिब्रुगड वन्यजीव अभयारण्य. प्रश्न क्रमांक 4. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुष साक्षरता दर 90% जास्त आहे? आणि बरोबर उत्तर आहे मिझोराम येथे. प्रश्न क्रमांक 5. रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली? आणि बरोबर उत्तर आहे 1897 मध्ये. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत बरोबर आहेत? विधान 1. मे 2022 पर्यंत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत फक्त एकदा सुधारणा करण्यात आली आहे. विधान 2. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत रिपब्लिक म्हणजेच प्रजासत्ताक हा शब्द 1976 मध्ये जोडण्यात आला. आणि बरोबर उत्तर आहे फक्त विधान 1 हे बरोबर आहे. प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक हा शब्द संविधान लागू केले तेव्हापासूनच आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रधानमंत्री वय वंदना योजना 10 वर्षांसाठी दरवर्षी किती टक्के एवढा खात्रीशीर परतावा देते? आणि बरोबर उत्तर आहे 8%. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश हे लक्षद्वीपचे प्रशासकीय मुख्यालय आहे. आणि बरोबर उत्तर आहे कावरती. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणी स्त्री पुरुष तुलना स्त्री आणि पुरुष यांच्यातील तुलना हे पुस्तक प्रकाशित केले? बरोबर उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. उष्णकटिबंधीय सदाहरित वने 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असलेल्या भागात चांगले वाढते. विधान 2. काटेरी वने 70 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात. आणि बरोबर उत्तर आहे फक्त 1 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्टली मॅच? खालीलपैकी कोणते पर्याय योग्यरित्या जुळवलेले आहेत? एकीकडे इथे एक्सेलच्या शॉर्टकट की दिलेले आहेत आणि दुसरीकडे ऍक्शन. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. Ctrl+X केल्यास कट होते, Ctrl+V केल्यास पेस्ट होते आणि Ctrl+Z केल्यास अंडू होते. प्रश्न क्रमांक 12. तात्या टोपेंबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. ते नानासाहेबांचे सेनापती होते. विधान 2. जून 1858 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि ते मारले गेले. बरोबर उत्तर आहे फक्त 1 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. यांनाच भारताचे पितामह असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत? आणि बरोबर उत्तर आहे कलम 51A आर्टिकल 51A. प्रश्न क्रमांक 15. नदी आणि प्रवाहाची दिशा याचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्यरित्या जुळवलेले आहे? आणि बरोबर उत्तर आहे माही पश्चिम दिशा हे योग्यरित्या जुळवलेले आहे, बाकीचे चूक आहेत. प्रश्न क्रमांक 16. माहितीचा अधिकार कायद्याच्या कोणत्या कलमाअंतर्गत आयोगाला अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध दुसरी अपील प्राप्त होते? आणि बरोबर उत्तर आहे कलम 19. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते एकपेशीय युनिसेल्युलार जीवाचे उदाहरण आहे? आणि बरोबर उत्तर आहे क्लॅमिडोमोनास. प्रश्न क्रमांक 18. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की जलद बर्फ वितळल्यामुळे 3 हिमनदी सरोवरे डॅश डॅश ग्लेशियरच्या आसपास तयार होण्याची शक्यता आहे. आणि बरोबर उत्तर आहे प्रकाशिक ग्लेशियरच्या आसपास. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील फर्ग्युसन हिल येथे 12 जून 1905 रोजी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कुणी केली? आणि बरोबर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 7 मध्ये डॅश डॅशचा उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाकिस्तानात काही स्थलांतरित नागरिकत्वाचे अधिकार या संबंधीचा उल्लेख अनुच्छेद 7 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. बुरशी म्हणजे फंगी हे ऑटोट्रॉफिक प्रोकॅरियोटिक जीव आहेत. विधान 2. बुरशीच्या सेल्सच्या भिंती कायटिन आणि पॉलिसॅकॅराइड्सच्या बनलेल्या असतात. बरोबर उत्तर आहे फक्त 2 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. स्माईल 75 इनिशिएटिव्ह बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि बरोबर विधान आहे फक्त 2. या योजनेसाठी 2025-26 पर्यंत एकूण 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधान 1 चुकीचे आहे कारण ही योजना
सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे लागू केली जाते, ना की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे? प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती आयोगाच्या प्रत्येक कार्यालयासाठी किती पदे मंजूर केली आहेत? आणि बरोबर उत्तर आहे 18. प्रश्न क्रमांक 24. सागर कैलास ओवाळकर यांना कोणत्या खेळात अर्जुन पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे मलखांब. प्रश्न क्रमांक 25. उभयचरांबाबत म्हणजेच एम्फिबियन्स बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. ते थंड रक्ताचे प्राणी आहेत. विधान 2. त्यांना 3 कक्ष म्हणजे कप्पे असलेले हृदय आहे. आणि बरोबर उत्तर आहे विधान 1 आणि 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत.